पद्धतीनं तरुणी सुद्धा यामध्ये आहेत, तरुण आहेत आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारला याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे। एकीकडे बदलापूर प्रकरणामध्ये सरकार अपयशी ठरताना दिसतंय, दुसरीकडे अशा प्रकारे एमपीएससीचे विद्यार्थी सुद्धा आक्रमक झालेले आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेकडेच सरकारचं लक्ष असून सरकारचं युवांकडे लक्ष नसल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याकडून केला जातो। आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मी तुम्हाला दाखवू शकतो की विद्यार्थी जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि आता जर पाहिलं तर हे सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय मागण्यांसाठी तुम्ही आक्रमक झालात? जर आपण बघितलं तर हे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। काय प्रश्न काय मागण्या तुमच्या काय? सर, आजच्या मागण्या राज्यसेवेची डेट पोस्टपोन करण्यासाठी आहे, कारण त्या जागा वाढून पाहिजेत। 1,500 पेक्षा जागा जास्त पाहिजे सर। आमच्या कृषीच्या जागा वाढल्याच पाहिजे। काही मुली आंदोलनात सहभागी आहेत। काय तुमच्या मागण्यात आणि तुम्ही आक्रमक झालात? सर, एकाच दिवशी 2-2 एक्झाम आलेल्या आहेत आणि सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यावा आणि सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या हित घ्यावं यात लक्षात। एका दिवशी 2 एक्झाम कसं देणार? एकाच दिवशी 2 एक्झाम घेऊन ही मागणी सुद्धा करणं आमचं चुकीचं आहे। सरकारनंच नियोजन केलं पाहिजे की एका दिवशी 2 घेतल्या पाहिजे का एक्झाम। एका दिवशी 2 एक्झाम आहेत, त्याच्यामुळे पोस्टपोन झाली पाहिजे आणि राज्यसेवेत वाढ झाली पाहिजे। जर आपण बघितलं तर हे विद्यार्थी सर्व जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी रोहित पवार असतील, रुपाली पाटील असतील, त्याचबरोबर विद्यार्थी नेते असतील, सर्व आक्रमक होत या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेत आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध